हॅलो अँड वेलकम स्टुडंट्स. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स या टॉपिकमधील या सेशनमध्ये. अँड इन दिस सेशन वी आर गोइंग टू स्टडी दी प्रेग्नन्सी इन ह्युमन बिईंग. प्रेग्नन्सीच्या संदर्भात आपण माहिती या सेशनमध्ये घेणार आहोत. सो फर्स्ट पॉईंट इन दिस इज व्हॉट इज प्रेग्नन्सी or it is called as a gestation or gestation period. It may be acted as a gestation period by the gynecologist, but we can say pregnancy. It is a condition of carrying one or more embryos in the uterus. The one or more असं म्हटलं आहे, usually there is a single embryo, but in rare cases we will observe twins, two, or in some few very rare cases there may be 3 embryos. It is the period between fertilization of the egg up to the parturition. कशाला म्हणायचं प्रेग्नन्सी? तर हा जो आहे हा फर्टिलायझेशन झाल्यापासून पार्च्युरेशन म्हणजे जन्म होईपर्यंतचा जो कालावधी आहे या कालावधीला म्हणायचं प्रेग्नन्सी. द कंडिशन ऑफ कॅरिंग वन ऑर मोर एम्ब्रियो इन द युटेरस as the period between fertilization of egg up to the parturition. आता सामान्यपणे हा जो पिरियड आहे हा पिरियड किती आहे? इट इज अबाउट 266 days means 38 weeks. Usually it is counted in the form of weeks by the gynecologist, and from fertilization it is 280 days. आता फर्टिलायझेशनमध्ये 280 दिवस असं का म्हणायचं? तर त्यामध्ये हे 14 days आहेत ते मिनिस्ट्रल सायकलचे काउंट करायचे. लास्ट मिनिस्ट्रल सायकल ज्या दिवशी संपलेलं असेल तेव्हापासनं जर काउंट केलं आणि पुढे जर मिनिस्ट्रल सायकल आलेलं नसेल तर त्या दिवसापासनं टोटल 280 days एवढा पिरियड म्हणजे 40 weeksचा पिरियड हा प्रेग्नन्सीचा पिरियड असं कन्सिडर केलं जातं. This pregnancy period is approximately 9 months and it is divided into 3 trimesters. तर 3 ट्रायमेस्टरमध्ये हे डिवाईड झालेले प्रत्येकी 3 महिन्याचे असे 3 म्हणजे 9 months या पद्धतीने आपल्याला म्हणता येईल. सो 3 ट्रायमेस्टर्स आर देअर. आता हा जो पहिला ट्रायमेस्टर आहे याच्यामध्ये फर्टिलायझेशन झाल्यापासून 12व्या आठवड्यापर्यंतचा जो कालावधी आहे त्याला म्हणायचं फर्स्ट ट्रायमेस्टर. याच्यात थोडंसं आता 12वीच्या लेवलला तुम्ही याच्यामध्ये हे 3 ट्रायमेस्टर आणि त्याच्यामधले मेजर इव्हेंट्स तुम्ही लक्षात ठेवले तरी पुरेसे आहेत. अंडरस्टूड. अगदी MBBS सारखा तुम्हाला पूर्ण डिटेल्स असं पाहिजे असं मला नाही वाटत. तुम्ही करू शकता माहिती म्हणून तुमच्या स्वतःसाठी ही माहिती जमा करू शकता. एम्ब्रियो रिसिव्स न्यूट्रियन्स इन फर्स्ट 2 to 4 weeks डिरेक्टली फ्रॉम द एंडोमेट्रियम. मागे आपण पाहिलं की एंडोमेट्रियल मिल्क जे आहे त्याच्यातलं ग्लायकोजेन हे ॲब्सॉर्ब केलं जातं. ब्लास्टुलाच्या वेळेला आपण पाहिलं बघा त्याची साईज वाढते. तर हे जे एंडोमेट्रियम आहे हे एंडोमेट्रियम या ठिकाणी काय करत असते? याला न्यूट्रियन प्रोव्हाइड करत असतं आणि तोपर्यंत हे आपल्याला या ठिकाणी युटेरसमध्ये पाहायला मिळतं. आता हा जो कालावधी आहे फर्स्ट ट्रायमेस्टरचा कालावधी, दिस इज द मेन पिरियड ऑफ ऑर्गॅनोजेनेसिस अँड बाय द एंड ऑफ 8 weeks द मेजर स्ट्रक्चर फाउंड इन द ॲडल्ट इज फॉर्म्ड इन द एम्ब्रियो इन रुडिमेंटरी फॉर्म. म्हणजे पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये बहुतांशी सर्व ऑर्गन्स हे तयार झाले असतात. असं समजा की आपलं एक छोटं मॉडेल आईच्या पोटात असतं बघा, म्हणजे ह्युमन बिईंगचं, की त्याला जे सगळे ऑर्गन्स असतील अशा प्रकारचं स्ट्रक्चर फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये तयार झालेलं दिसतं. आणि हा जो एम्ब्रिओ आहे ह्या एम्ब्रिओला काय म्हणतात? फिटस असं म्हणतात. अँड इट इज अबाउट 3 centimeters लॉंग अँड लुक्स लाईक ए टायनी ह्युमन बिईंग. बघा आपलं स्वतःचं पहिलं रूप कसं दिसतंय. 3 सेंटीमीटर लांबीचं आहे. आज आपण आहोत 4-5 फूट, काही 5 फूट 4 इंच आहे, 5 इंच आहे, 6 इंच आहे, काही 6 फुटापर्यंत आहे. दिस वॉज व्हेरी टायनी, 3 centimeters लॉंग इन द बॉडी ऑफ द मदर, इन द युटेरस ऑफ द मदर. आईच्या गर्भाशयामध्ये 12 आठवड्याचा जो एम्ब्रिओ असेल तो या पद्धतीने 3 सेंटीमीटर लांबीचा असेल आणि एक छोटा मानव अशा स्वरूपात तो दिसेल. Fetus can swallow and open and close its mouth and fist. त्याच्या मुठी तो बंद आणि उघडू शकतो. त्याचप्रमाणे तोंड देखील तो
उघडू शकतो आणि बंद करू शकतो. CNS म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टम इज फुल्ली फॉर्म अँड वर्किंग ऑफ एक्सिटरी अँड सर्क्युलेटरी सिस्टम बिगिन्स. मोमेंट ऑफ फिटस बिगिन्स बट दी मदर कॅनॉट फीड इट. इथे मुवमेंट फिटसची सुरू झालेली आहे कारण तो छोटा आहे कम्पॅरेटिव्हली आईच्या गर्भाशयामध्ये युटेरसमध्ये. द हार्टबीट्स कॅन बी हर्ड फ्रॉम द 6th वीक ऑफ द एम्ब्रिओ. 6 आठवड्याचा एम्ब्रिओ असेल त्यापासून आपल्याला हार्टबीट ह्या ऐकता येऊ शकता बाळाच्या. हॉर्मोनल बदल काय होतात इकडे. प्रोजेस्टेरॉन लेवल बिकम्स हाय अँड मेन्स्ट्रुअल सायकल इज सस्पेंडेड टिल द एंड ऑफ प्रेग्नन्सी. मेन्स्ट्रुअल सायकल जे आहे ते बंद होतं प्रेग्नन्सी पूर्ण होईपर्यंत, बाळाचा जन्म होईपर्यंत. आणि ह्याचं कारण काय तर हे प्रोजेस्टेरॉन विच इज तुम्हाला आठवत असेल आता इथे प्रोजेस्टेरॉन कोण सिक्रेट करतं तर कॉर्पस लुटियम सिक्रेट करतं. अँड ॲट द एंड ऑफ फर्स्ट ट्रायमेस्टर दी फिटस इज अबाउट 7 to 10 सेंटीमीटर्स लॉंग. तर ह्या सगळ्या ज्या आहेत या काय आहेत, दीज आर दी थिंग्स हॅपनिंग ड्युरिंग दी फर्स्ट ट्रायमेस्टर. हे पहिलं ट्रायमेस्टर, पहिले तिमाही प्रेग्नन्सीची आहे की नाही. इथे हे बघू शकता तुम्ही पहिली तिमाही. या ठिकाणी हे हेड आपल्याला दिसतंय, बघितल्यानंतर डेव्हलपिंग आय इथे दिसतोय, डेव्हलपिंग आर्म आपल्याला इथे लागत आहेत. त्याचप्रमाणे डोळा आणि कान इथे सुद्धा आपल्याला इथे विजिबल दिसत आहेत 8 वीकमध्ये. आणि 12th वीकमध्ये जवळजवळ सगळेच पार्ट इथे रेडी झालेले आहेत बघा, दिसते तुम्हाला. लुक ॲट आवर ओन पोझिशन इन दी बॉडी ऑफ मदर ड्युरिंग दिस 12 weeks early developmental stages. Okay, now the mother's body undergoes rapid changes during this period. हे सगळं होत असताना हे आता आईचं शरीर दाखवलं. इथे हा गर्भाशय आहे आणि हे पोस्टेरी रिजन म्हणजे पेल्विक रिजन आणि बटक्स. अंडरस्टूड. तर इथे आपल्याला हा एम्ब्रिओ इथे डेव्हलप झालेला दिसतो. याचा एनलार्ज व्ह्यू दाखवला आहे आपल्याला. इथे एवढा एम्ब्रिओ आहे इथे. तर रॅपिड चेंजेस आईच्या शरीरामध्ये घडतात. हाय लेवलला प्रोजेस्टेरॉन असतं. इनिशिएट चेंजेस ऑफ हर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. मॅटर्नल पार्ट ऑफ द प्लासेंटा ग्रोज and the uterus becomes larger. In this period the mother experiences the morning sickness. तर असे बदल आपल्याला आईच्या शरीरामध्ये देखील या ठिकाणी मदर्स बॉडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आता हा जो सेकंड ट्रायमेस्टर आहे, दिस सेकंड ट्रायमेस्टर इज फ्रॉम 13th to 26th वीक. बघा हे आपली 14व्या आठवड्यातली अवस्था. त्यानंतर ही 18th वीक. दिस वन इज द 22nd वीक position and this one is 26th week position. The rapid growth of fetus occurs during this period and it grows about 30 centimeters. Development of brain begins and the baby reaches half the size of newborn. Uterus grows enough for pregnancy and becomes obvious. The placenta completely takes over the production of progesterone and which maintains the pregnancy. पहिला प्रोजेस्टेरॉन सिक्रेट करण्याचं काम कोणी केलेलं आहे तर कॉर्पस लुटियमने केलेलं आहे. आता ते काम कोण करायला लागलेलं आहे, प्लासेंटा करायला लागलेलं आहे. प्लासेंटा फॉर्मेशन आपण पाहिलं इम्प्लांटेशनच्या मध्ये येते. या पद्धतीने प्रोजेस्टेरॉन सिक्रेट करायला सुरुवात झालेली आहे प्लासेंटाच्या मार्फत. अल्ट्रासाउंड ॲट 18 to 20 weeks कॅन प्रेडिक्ट द एस्टिमेटेड ड्यू डेट ऑफ द डिलिव्हरी. तर हे नवीन टेक्नॉलॉजी आहे की ज्याच्या सहाय्याने डिलिव्हरीची डेट ही दिली जाऊ शकते. बेबीज मुवमेंट कॅन बी इझिली फेल्ट बाय द मदर. आता मात्र या सेकंड ट्रायमेस्टरमध्ये बाळाच्या ज्या हालचाली आहेत त्या आईला जाणवू शकतात. द हेड हॅज अ हेअर, आयब्रोज अँड आयलॅशेस ॲपियर अँड द पिनी आर डिस्टिंक्ट. सो दीज आर दी फीचर्स इन दी सेकंड ट्रायमेस्टर. Then is the third trimester or the final 3 months from 27 week till the parturition. The fetus grows to about 3 to 4 kg in weight and 50 centimeters in length. Eyes are open and there is a gain in the body weight. As the fetus grows, the uterus expands around it. So here you can observe this in vertical position, inverted position मध्ये आपल्या ह्या एम्ब्रिओ आईच्या शरीरामध्ये दिसतोय. And the uterus expands around it. The mother's abdominal organs becomes compressed and displaced. And at the end of first trimester, the fetus becomes fully developed and is ready for the parturition. तर या थर्ड ट्रायमेस्टरच्या एंडला म्हणजे आपण इथे जे पाहिलं की
हे जी इथे आपल्याला दिसते 280 दिवस, तर या 40 वीक्सच्या वेळेला आपल्याला बर्थ झालेली लक्षात घेता येईल. किंवा त्याला काय म्हणूया आपण 40 वीक्स असं म्हणूया, किंवा जर समजा हे मेनिस्ट्रुएशन न काउंट करता केलं असेल तर 38 वीक्स अशा पद्धतीने, म्हणजे फर्टिलेशन केव्हा झालं आहे हे जर माहीत असेल तर मग 38 वीक्स असा पिरियड आपल्याला इथे गृहीत धरता येईल. तर 38व्या आठवड्यामध्ये आपल्याला थर्ड ट्रायमेस्टरच्या एंडला इथे पार्च्युरेशन ही क्रिया पाहायला मिळेल. तर सामान्यपणे हा जो चार्ट आहे, एक सुंदर चार्ट आहे, हा थोडा तुम्ही पॉज करून बघू शकता, वाचू शकता. तर 12 वीक्समध्ये काय इव्हेंट्स आहेत, तर फिटस 7 to 9 सेंटीमीटर, वेट इज 28 grams, then fingers and toes are distinct, placenta is complete, fetal circulation is complete and organ systems are developed. Then 16th वीकमध्ये 10 to 17 सेंटीमीटर आहे लेंथ, अँड त्याचप्रमाणे वेट जे आहे त्याचं ते 55 ते 120 ग्रॅम एवढं आहे. सेक्स इज डिफरन्शिएटेड ड्युरिंग दिस पिरियड, and the rudimentary kidney secretes urine and heartbeat is present, nasal septum and palate closes. Then 20 weeks मध्ये 223 grams and 25 centimeters in length, and all other organs are developed. 24 week मध्ये 28 सेंटीमीटर टू 28 सेंटीमीटर टू 36 सेंटीमीटर लेंथ होईल, आणि वेट त्याचं 680 grams होईल. स्किन ॲपियर्स wrinkled. 28 वीक्समध्ये 1200 ग्रॅम एवढं त्याचं वजन असेल. 32 वीक्समध्ये 1500 to 2500 grams, म्हणजे 1.5 किलो ते 2.5 किलो एवढं वजन झालेलं असेल. 36व्या आठवड्यामध्ये 1900 ते 2700 ग्रॅम एवढं वजन असेल, आणि 40व्या आठवड्यामध्ये या ठिकाणी 3 किलोपर्यंत त्याचं वेट होऊ शकतं. स्किन स्मूथ होते, आयज युनिफॉर्मली स्लेट कलर्ड आपल्याला पाहायला मिळतात. बोन्स ऑफ द स्कल्स आर ऑसिफाईड अँड नियरली टुगेदर ॲट सुचर्स. तर या पद्धतीचे बदल आपल्याला, म्हणजे डेव्हलपमेंटल स्टेजेस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील. आता हा आहे प्लासेंटा. हे जे काय आहे हे बेबी, याला फीडिंग जे मिळतं ते आईच्या शरीराकडनं मिळतं. याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये नाळ असं म्हणतो. अ फ्लॅट अँड डिस्कॉर्डल ऑर्गन इन द युटेरस ऑफ अ प्रेग्नंट वुमेन. हा जो संपूर्ण दिसतोय हा आहे प्लासेंटा. सो दिस इज अ डिस्कॉर्डल ऑर्गन. इट इज अ टेम्पररी अँड स्ट्रक्चरल अँड फंक्शनल कनेक्शन बिटवीन द फिटस अँड द मॅटर्नल सर्क्युलेशन. आता फिटस म्हणजे बाळ, मॅटर्नल म्हणजे आईचं जे रक्ताभिसरण आहे त्याच्याशी आणि बाळाशी जोडण्याचं एक काम तात्पुरत्या स्वरूपामध्ये हे प्लासेंटा करत असतं. अंडरस्टूड. And it facilitated the supply of the oxygen and nutrients, also the removal of carbon dioxide and excretory waste from the fetus. या फिटसमधलं जे काही वेस्ट प्रॉडक्ट आहे ते रिमूव्ह करण्यासाठी हे मदत करतं, त्याप्रमाणे त्याला न्यूट्रिशन पण प्रोव्हाइड करतं. आता एक महत्त्वाचं आणखी काम आहे या प्लासेंटाचं. इट ऑल्सो वर्क्स ॲज अ एंडोक्राइन टिश्यू अँड प्रोड्युसेस द हॉर्मोन्स लाईक HCG. त्यानंतर प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन. हे आता आपण मगाशी बघितलं की त्याच्यामध्ये प्रोजेस्टेरॉन हे सिक्रेट केलं जातं. दिस हॉर्मोन्स आर रिक्वायर्ड फॉर द फिटल ग्रोथ अँड मेंटेनन्स ऑफ द प्रेग्नन्सी. हे सगळे हॉर्मोन्स कशासाठी लागत आहेत तर मेंटेनन्स ऑफ प्रेग्नन्सीसाठी, फिटल ग्रोथ आणि प्रेग्नन्सी मेंटेन करण्यासाठी ही प्लासेंटाची गरज आहे. तर प्लासेंटा तुम्हाला 2 मार्काला विचारलं तर एवढी माहिती तुम्हाला पुरेशी आहे. बऱ्याच वेळेला विद्यार्थी हे सगळं स्टडी करतात, परंतु आपल्या स्वतःच्या जन्माच्या बाबतीत आणि आईने घेतलेल्या कष्टाच्या बाबतीत माहिती नसते, म्हणून हे जरूर विद्यार्थ्यांनी ऐकलं पाहिजे आणि वाचलं पाहिजे. तर या पद्धतीने आईच्या शरीरामध्ये युटेराईन सॅकमध्ये अशा प्रकारचा प्लासेंटा तयार होतो की ज्यानं हे बाळाची अटॅचमेंट पाहायला मिळते आणि त्याला नरिशमेंट ही प्रोव्हाइड केली जाते. त्याचप्रमाणे त्याच्यातलं वेस्ट मटेरियल आहे ते रिमूव्ह केलं जातं. हाच प्लासेंटा तुम्हाला थोडा सेक्शनल व्ह्यूमध्ये असा दिसेल बघा. इथे हा डिस्क आहे. या डिस्कमध्ये आर्टरी आहे, मॅटर्नल आर्टरी आहे आणि हे बाळाची आर्टरी आहे. इकडनं सप्लाय आणि इकडनं पुन्हा हा तिकडे जाईल बाळाकडे. ही अम्बिलिकल कॉर्ड आहे. म्हणजे इथे हा जो भाग पाहिला आपण याला म्हणायचा अम्बिलिकल कॉर्ड. हे जे आहे ना ही कॉर्ड, अम्बिलिकल कॉर्ड एक ट्यूब आहे ती अशा स्वरूपामध्ये. त्यानंतर या कोरॅनिक विला आहे. खूप छान डायग्राम आहे ही. तुम्ही डायग्राम
व्यवस्थित बारकाईने निरीक्षण करा. अगेन मी पुन्हा तुम्हाला इथे सांगेल की ही पॉज करा आणि डायग्राम व्यवस्थित निरीक्षण करा. ही मॅटर्नल वेन, मॅटर्नल याचा अर्थ आईकडच्या शरीराकडनं आलेली वेन. ही मॅटर्नल म्हणजे आईच्या शरीराकडनं आलेली आर्टरी आहे बघा लक्षात. आणि मग हे इंटरव्हेलस स्पेस आहे. तर असा हा प्लासेंटा आहे लक्षात घ्या. किती सूक्ष्म क्रिया आहे की ज्याच्यामधनं आपल्याला हे ब्लड इथे आलेलं दिसेल. यातनं अन्नपदार्थ हे बाळाच्या शरीराकडे ह्या अंबिलिकल कॉर्डच्या मार्फत पाठवलं जाईल. हे सगळं त्याच्यामध्ये असतं. वरून त्याला कवरिंग आहे. या सगळ्या ब्लड वेसल्स इथे पाहायला मिळतात. गॉट इट. तर अशा पद्धतीनं हा प्लासेंटा तुम्हाला इथे लक्षात घेता येईल. हा जो प्लासेंटा आहे इट इज अटॅच टू द वॉल ऑफ द युटेरस अँड टू द बेबीज अंबिलिकल कॉर्ड. म्हणजे आपलं ज्याला काय म्हणतो आपली बेंबी असं म्हणूया त्याला, अंबिलिकल कॉर्ड. प्लासेंटा इज द ओनली ऑर्गन विच इज फॉर्म of a tissues from two different individuals, the mother and fetus. Part of the placenta contributed by the fetus is called as fetal placenta and it is the chorionic villi. तर बाळाकडनं जो कॉन्ट्रीब्यूट केला आहे त्याला फिटल प्लासेंटा बनायचा. and the other part which is rich in blood supply shared by the mother is called as the part of the uterine wall and it is termed as a maternal placenta. बरोबर आहे. इथे हा जो प्लासेंटा आहे हा याला म्हणायचं मॅटर्नल प्लासेंटा आणि बाळाकडनं आलेला आहे त्याला म्हणायचं फिटल placenta. Understood? So human placenta is called as a hemochorial. म्हणून त्याला काय म्हणतात, हिमोकोरियल असं म्हणायचं. तर ही एक डायग्राम इथे तुम्ही लक्षात घेऊ शकता. हा प्लासेंटा इथे दिसतो आपल्याला, एवढी थिकनेस आहे त्याची. दिस मच इज द थिकनेस ऑफ प्लासेंटा. आणि इथे हे त्याला काय झालेलं आहे, हा एम्ब्रिओ अटॅच दिसतोय आपल्याला. अंडरस्टूड. आणि मग त्याला हे मेम्ब्रेन्स आहेत. हे आतलं मेम्ब्रेन त्याला म्हणजे ॲम्निऑन. नंतर हे बाहेरचं मेम्ब्रेन त्याला म्हणजे कोरियन. ह्या ॲम्निऑनच्या मध्ये हे ॲम्निऑटिक फ्लुइड आहे, आलं लक्षात. नंतर हे ॲम्निऑटिक सॅक. अंडरस्टूड. आणि ही अंबिलिकल कॉर्ड ज्याला म्हणतो आपण, ही नाळ अशा पद्धतीची ज्याच्यामधनं हे ब्लड वेसल्स गेलेले आहेत. नंतर इंटरव्हिलस स्पेसेस. सुंदर डायग्राम आहे, अगदी सहजपणे तुम्हाला लक्षात येईल. फक्त यू हॅव टू पे अटेन्शन अँड रीड इट, वॉच इट केअरफुली. यू विल गेट इट डेफिनेटली. अंबिलिकल कॉर्ड फॉर्म्ड ऑफ 3 ब्लड वेसल्स. 3 ब्लड वेसल्स आहेत त्याच्यामध्ये. 2 स्मॉल आर्टरीज आहेत विच कॅरी द ब्लड टुवर्ड द प्लासेंटा अँड 1 इज लार्ज वेन विच रिटर्न द ब्लड टू द फिटस. या पद्धतीने 3 मोठ्या ब्लड वेसल्स इथे पाहायला मिळतात. अंडरस्टूड. तर या ब्लड वेसल्स देखील तुम्ही इथे बघू शकता. आता हे जे आहे हे सगळं सर्क्युलेटरी सिस्टीम ऑफ मदर दाखवली आहे, आईची रक्ताभिसरण संस्था. इथे किडनी आहे आणि इथे या ठिकाणी किडनीच्या जवळच इथून ही ब्रांच इथे आलेली दिसते बघा इथं तुम्हाला, हो की नाही. तर या 3 ब्लड वेसल्स आहेत. लार्ज वेन विच रिटर्न्स द ब्लड टू द फिटस अँड 2 आर दी स्मॉल आर्टरीज विच कॅरीज ब्लड टुवर्ड द प्लासेंटा. अशा पद्धतीचं आपल्याला हे दिसते. इथे पण तुम्ही हे डॉट्स आहेत, रेड, ब्लू आणि हा आणखी एक कलर जो दिसतो याच्यामध्ये हे मिक्स ब्लड आहे. अशा स्वरूपाच्या या 3 ब्लड वेसल्स इथे लक्षात घेऊ शकता. ओके. दी अंबिलिकल vein flow blood to the baby's heart, therefore it carries oxygenated blood. बघा इथे मात्र आता हे जरा कॉन्ट्रास्टिंग दिसते आपल्याला. वेनचं कार्य काय आहे, युजली इट कॅरीज दी डिऑक्सिनेटेड ब्लड. पण इथे मात्र ही वेन काय करते, ऑक्सिनेटेड ब्लड कॅरी करते. अँड दी अम्बिलिकल आर्टरीज फ्लोज ब्लड अवे फ्रॉम दी हार्ट, रिटर्न्स दी blood that has offloaded oxygen to the baby fetus, so it is deoxygenated in order to pick more oxygen again from the placenta. हा ब्लड सप्लाय जो तो नीट व्यवस्थित लक्षात घ्या. इथल्या ह्या ज्या 2 ब्लड वेसल्स आहे, अंबिलिकल वेन आणि अंबिलिकल आर्टरी, यांचं कार्य थोडक्यात इथे लक्षात घ्या. या ठिकाणी ऑक्सिनेटेड ब्लड वाहून नेणं आहे आणि हे डिऑक्सिनेटेड ब्लड वाहून येते. तर या पद्धतीने तुम्हाला पार्च्युरेशनची क्रिया, प्रेग्नन्सीची क्रिया ही लक्षात घेता येईल. आणि मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पार्च्युरेशनच्या संदर्भात बघणार आहोत. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल आणि जी काही माहिती दिलेली आहे तुम्हाला ती प्रेग्नन्सी समजण्यासाठी पुरेशी आहे. 3 ट्रायमेस्टर्स तुमच्या लक्षात आलेले असतील, प्लासेंटाचं स्ट्रक्चर लक्षात आलेलं असेल आणि हा अभ्यास तुम्ही सातत्याने करत राहा. महत्त्वाचा मुद्दा आहे, जे विद्यार्थी पुढे जाणार आहात आहे उच्च शिक्षणासाठी त्या ठिकाणी सुद्धा गरजेचं आहे आणि आपल्या जनरल नॉलेजसाठी सुद्धा हे गरजेचं आहे. सो टिल देन आपण इथे थांबूया आणि पुन्हा भेटणारच आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. परंतु तुम्ही स्वतःची काळजी घेत राहा
दिलेल्या नोट्स ह्या व्यवस्थित लिहित राहा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये आपली नावं इयत्ता तुकडी लिहा, म्हणजे मला कळेल की किती विद्यार्थी बघतायत. आणि तुम्हीही बघा आणि तुमच्या मित्रांना पण सांगा. तुम्ही पाहिजे तर हा व्हिडिओ डाउनलोड करून तुमच्या मोबाईलमध्ये ठेवू शकता. टिल देन, सी यू, बाय बाय.